ब्रेकला कुठं डबा अडकावतात काय किडा गेलाय चांगलं वर गेलं काय मामाच्या नावानं चांगलं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. ब्राह्मण पण एवढ्या जोरात सूर नसून लावत तेवढ्या जोरात पप्पा सूर लावत होते. म्हणलं कोणसे मंदिर में सिका है बता दो ये भी. पप्पा म्हणले मी घरी शिकलोय. म्हणलं त्याला नाही काय करू शकत, घरी शिकलेला माणसाला कोण नाही काय करू शकत. मी इकडं आपला गपचिप खारीटोचचा बुकना पाडायला चालू केलं. अरे आज माझा उपवास आहे, गुरुवार गुरुवार आहे ना आज, मार्गशीर्ष मधला तिसरा गुरुवार. एकच गुरुवार राहिला आहे का नाही. फटाफट गेलं 3 गुरुवार फटाफट. नाही तर असं लक्ष्मीचं व्रत केल्यावर वाटतं का नाही माहिती आहे का, सारखं रानात गेलं त्याच्यामुळं लक्षात नाही राहत. घरी आले की तेवढ्या पुरतं काय. हिरवी तरकारी लय महाग असते, मार्केटला जातोय तर आणायचं. मी त्या दिवशी किती आणलं होतं, 50चं 1.5 किलो आणलं होतं. आता बघा बरं किती फरक पडलाय. मार्केटला लय तर लय 100ला 5 किलो देतात. आता सीझननुसार असतं नाही. एप्रिलचं गेल्यावर आपण मार्केट वरूनच आणलं होतं आहे की नाही बटाटा. 20 रुपये किलो म्हणल्यावर केवढं गोड पडलं. आलीचं येणं असतं ना मग घेतलं असतं. मामाने घेतलेत की तशी कपडे कायला पाहिजे कपडे. तुला म्हणलं होतं जाऊ नको खुरपायला, तुला लय ही ते काम नाही ना त्याच्यामुळे दुखत निबार रान होतं, मशागत नव्हती झाली त्या रानाची, तुला जायला ही. मैंने कभी कर्कट टेप में पेंसिल डाल के सर्कल अच्छे से नहीं बना पाया, इधर आलू अच्छे से काट लिया है. वाह क्या बात है. बटाटा कापून झाल्यानंतर लगेच हॉल झाडायला सुरुवात केली. वर्षाचे 365 दिवस त्यातले हे फिक्स काम. हॉल झाडून झाल्यानंतर लगेच कचरा भरून टाकला. काही लोकांना हे काम लय किरकोळ वाटते, लय लाज वाटते. घरात एवढं लाजतंय तर बाहेर किती लाजत असतात. मला लय लाज वाटते. आमच्या घरापुढं तर ऊनच पडत नाही. असला राग येतं, उन्हाळ्यात गरम होतं, थंडीत गार लागतं. मग असं उन्हाला येऊन ना शेकायला लागते. एक 6 हात विश्राम, मग बसलं ऊन खात. वर गरम वाटत नाही का नाही तोपर्यंत ऊन खात राहायचं. मी सूर्याकडे बघायचं, सूर्य माझ्या अंगावर चटकायचा. आलं ना असली परत थंडी लागते ना, आता वाटतं परत जाऊन उन्हाला बसावं. पण उन्हाला तरी कवर बसायचं. आमच्या इथं लई थंडी वाजते. जुनं काय इथं हिमालयाची आणि त्याच्यात आज गुरुवार, लाईट नसते म्हणून कामाला नाही जात. आणि आता घरी काहीच करावं पण असं वाटते कामाला जावं. पण तिथं तू पण येणार माझ्यावर आई. आई मी चालले वावरात. आम्हाला पाणी भरायचंय. आजच्याला भरायचंय वालीला औषध, त्याच्यामुळे पाणी भरायचं. भाऊ 3 वाजता आला ना औषध मारायचं. त्याचा डबा भरते काय ठेवू का भाजी? मेथीची भाजी ठेव की मला. जाता जाता भावाचा डबा द्यायचा आहे. माझ्या आवडीची मेथीची भाजी केलेली आहे. मेथीची भाजी लई आवडते भाजी खा. आई म्हणते आत्ताच मेथीची भाजी खा, वावरीत किती वेळ लागेल ते सांगता नाही यायचं. आपल्याला नुसतं पाणी भरून यायचं. आई जरा थांबू, पायपती पाणी सोडायला सांगितलंय थोडं. कोणी? अण्णाने. मग काय आपण पाणी बरसतं आपण आहे ना हे पाणी चालू करू की, तसं बी चालू राहणारच आहे. पायपातून पाणी का जात नाही बघायचंय आपल्याला. लय काम आहे. पण काय झालं माहिती का, पाऊस पडल्यामुळे ना वालाचं पाणी ना ह्याच्यावर पडलं ड्रीपवरती आणि ड्रीपच्या नळ्या पॅक झाले. पण बाई आज आराम करणार आहे मी. गेल्या वेळेस बी मंगळवारी मी आराम केला नाही. तुला ठेवली का नाही? पण तुला उपास लक्षातच नाही राहत तू गुरुवार. संध्याकाळी करू. ना 2 गड्डे आणले. मार्केटला गेलो फायदा असतो. 20 रुपयाला किती गड्डे आणले काय? 3 गड्ड्या. आणि इथं 10 रुपयाला एक. 10 नाही 25 आहे. 25 ला इथं 25 रुपयाला एक गड्डी. मार्केटला 20च्या 3. मार्केटला सगळ्यांचा बाजार राहिले. काय खाल्ली आता तेवढी? चपाती कमी पडली. एक चपाती घे. आल्या निम्मी चक्की लपून ठेवली, मला नाही दिली. आणखी मला थोडी दे. थोडी म्हणले की एवढी दिली आईने. काय गाई. आम्ही ना पहिल्यांदा रंगावलं होतं ना, काहीच फायदा नाही. आता दुसऱ्या तोडाला तरी लावलेलं परवडून. मडकं लावलेलं चांगलं असतं, नजर नाही लागत.
चुन्याच्या पुड्या वय असते का तिथं? मग घे चुन्याच्या पुड्या. थोडं रंगवायचं राहिलंय, थोडं रंगलेलं आहे. तिथं गेल्यावर रंगू जाऊ दे. घे काय 10 रुपयाला तर भेटतं चुन्याच्या पाकिटच भेटतं. गेल्यावर पाकिट आणलं होतं पण खराब झालं. वालीच्या तोड्याला मडकं रंगावलं होतं पहिले आणि ते इकडं न्यायचंच लक्षात नव्हतं. अर्ध रंगावलं ना अर्ध रंगवायचं राहिलं. आईला म्हणलं रंगावलं तेवढंच घे चल म्हणलं. घरी असल्यावरती मला काय सुट्टी नसती. मी नाही निघालो होतो वावरात, गुरुवार असू नाही तर मंगळवार असू. रानात जाता जाता भावाचा डबा दिला कंपनीत. किडा गेलाय चांगला. वर गेलं काय? पापणे हलावत वर घालून. जसं हत्तीच्या कानामध्ये मुंगी गेल्या हत्तीला सण होत नाही, तसं चालू वाडीमध्ये चिल्लट डोळ्यात गेल्यानंतर माणसाचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. उरका का 2 आईला थोड्यासाठी डोळा लाल झाला. चष्मा घ्यायला लागेल पहिला. तुला म्हणलं चष्मा घे. वावरात आलोय आता, गाडी लावली इथं सावलीला. हेच वावरात त्या दिवशी म्हणत होती बिबट्या आलाय, पण कशाचं काय घाबरत होती. नव्हता आला बिबट्या. आईला म्हणलं मी मोटर चालू करायला जातो, तू त्या वालीतल्या बादल्या आणून त्या उसाचा पशी आणून ठेव, तोपर्यंत तर मी लगेच बोर चालू करून येतो. आमच्या इकडं कुणाच्याच मोटरला कुलूप नसते, फक्त आमच्या मोटरला कुलूप असते. आम्ही लय येतो कोण खोड्या करते काय, पण कुणाचं सांगता येत नाही बरं का कोण खोड्या करून. 2 फ्यूज काढून ठेवतो, जरी लाईट कमी जास्त आली तरी जायला नको. आईला लाईट आली का नाही? आई लाईट आली का नाही ग? ॲटो टाकलं तरी लाईट नाही लागली, काहीतरी प्रॉब्लेम असं. तर चालू झाली, लूज कनेक्शन असल्यामुळे. चला आता घेऊन तिकडं. आईला म्हणलं होतं तिकडच्या मधल्या ड्रिपच्या पाईपला घेऊन ये. आई घेऊन आली इकडं मोटरच्या खोक्याकडे. कसं व्हायचं काय तू ड्रिपच्या पाईपाकडे? ह्याला काय पेशर वाईट आहे का? त्याला बी चांगला पेशर. थोडं भरायची बादली तिकडं न्यायची आणि ह्याने भरून ठेवायचं. आई म्हणली होती जिथं औषध मारतो त्या उसासापासून बादल्या लिहू. मी काय ऐकलं नाही, मोडला माझा माज. मग टीचिंग करतो ना तिथून बादल्या आणायला लय माज मोडतोय. त्याच्यामुळे आईचंच ऐकलं. उसासालाच पाणी लावलंय भरायला. एक उसास खोलला त्यालाच पाणी भरायला लावलं. थोडं पाणी इकडं, थोडं पाणी. काही एवढे गाय नाही त्याच्यावर झाडांच्या उभी पाणी चालू आहे, त्याच्यामुळे सगळं खुलून जुळणार नाही. कारण का आजच्याला गुरुवार आहे, गुरुवारची लाईट जाते इथं. झाडांना पण पाणी द्यायचं, आपलं बादल्या पण भरून होत्या. आई आधी डोकं चालत होतं ना. आधी आई म्हणली इथं खोल, पण मी म्हणलं आज तिकडं पाणी भरायचं, पण लय माज मोडला. आई म्हणली आता कसं आला इकडं. झाडाला पाणी देते. आवळा लय भारी, मराठी शाळेतून दिलेला आवळा आहे. अगं थोडं हळूहळू होत नाही, हळू होत की हळूहळू. तू डायरेक्टच होती, हळूहळू दार लावती, नाही तर सगळं पाणी खाली जाते निघून. घालायचं म्हणून घालते तू नुसतं पाणी. आईला म्हणलं राहू देतो मी पाणी घालतो. आई डायरेक्ट अशी फटक्याने होते, हळूहळू टाकलं तिथल्या तिथं मूर्त पटक्याने होतलं का नाही दुसरीकडे पाणी जाते खाली वळवून. असं हळूहळू टाकायचं, तात्पुरतं तिथं मुळापर्यंत गेले गेले की जिरते. त्याला काही सारखं पाणी नाही देत आपण. आई उचलो जोर लगा के हैशा धरू कमी. आई तू बादली बरं तूच कांडायची. मग पाल्यामुळं काय झालं माहिती का, ड्रिपची बोळं बुजल्यात. ब्रश आणून हे करायचं झालं का पाणी चालू. इथं पाणीच चालू नव्हतं. एक दिवस ब्रश आणून ब्रशने घासायला लागल, बोळं मोकळे होते. आता कपडे घातल्यात. इथं पाणी झालंय कुठं तरी. कपडे कायचं पाणी झाले. अरे एक पाईपलाईन चालू ठेवली असेल कुणीतरी, एक पाईपलाईन पार चिरलेली आहे. चल बरं बघू. हा खिताचे पाईपलाईन ती मी बंद केली होती, अण्णाने चालू केली आहे पाईपलाईन. केला होता पप्पानी परत चालू केलाय काय माहिती मला. अण्णाने चालू केलाय हो पाईप. अगं तो पाईप चिरलाय, पाटात पाणी येतंय. ड्रिपच्या पाण्याचा काय फायदा आहे. नको नको तुम्ही नाही तर ड्रिप नका करू, आपल्या ह्यानीच पाणी जरा भुई पाटानी. इकडं जाणारं पाणी ना चालू ठेवलंय आणि इकडं जाणारं बंद केलं. म्हणलं एका पाईपाव आहे ना
पाईप प्रेशर दिला ना चालू होईल, पण ते काही चालू व्हायचं नावच घ्याय ना. त्याला हाताने असं रँग असलं ना, रगाडलं ना, ती चालू बोळ आता निघतात ना, लगेच चालू होईल बघा. चिळकांड्यात चालू झाले का नाही? आई म्हणते चालू होते का नाही. अगं ती क्षारमुळं पॅक झालंय, त्याला आहे ना ब्रशनी काढलं ना बरोबर होणार आहे. ती ब्रशच्या कशा दात्र्या बारीक असतात, त्या बोळात गेले गेले निघणार. झाले आता घरी. आई मी आलो मोटरचं खोकं बंद करून, मोटरला कुलूप लावले. आता दुर्वा आई दुर्वा कायला केलेत? ते कणशात टाकायला लागतात ना. 11 मला वाटतं काय आज चतुर्थी नाही काय नाही. 11 लागतात का 21? टाकायचं तिथं. मी 2-4 टाकते, सापडत नाही. आपण खेडेगावात राहून म्हणते सापडत नाही. काय शोधायला लागत आहे, शोधलं तर सगळं सापडतं. चल मी नाही निघालोय आता घरी फायनली. इतक्या वेळ म्हणत होतो नुसतं चल चल, आता निघालोय. त्याच्यानंतर मी मम्मी आलो होतो मावशीच्याकडं. मम्मीचं काय काम होतं काय माहीत मावशीकडं. मावशीच्या पोल्ट्रीचं आलो तो कोंबड्या गपचिप खात बसल्या. त्या म्हणलं काय खाताय? मकाचा बरडा. समजले का तुले? बॉयलर कोंबडी म्हणतात मले. मला वाटलं काजूची बहीण आहे काय पांढरी शिपट. पक्ष्यांना म्हणलं चलू द्या तुमचं, मी जातो इथून. मावशीला म्हणलं तुम्ही कधी माझ्याबरोबर नीट का बोलला नाही. आजच्याला मला केळं कसं काय खायला दिली? म्हणले आमच्या झाडाला लय केळं लागल्यात, पाडबुक ना तू. हम जा रे अभी. अरे माँ मेरी चप्पल तूने पहनी है. कसं गाई? मावशीला घरी जाताना टाटा केला आणि मी नाही निघ घरी. पाणी प्यायचं होतं. आई मला पाणी प्यायना, आता केळ खाल्ले. आई पेवती की चल, सर्दी होईल म्हणते. पेक्षा ना नागिनीची पानं मोठी झाल्यात, हाय का नाही काय? आणखी घ्यायच्यात वय आधी म्हणले आंब्याची घ्यायच्यात. त्याच्यानंतर फायनली मी नाही निघालो घरी. जाताना मावशीने आम्हाला कोथमीर दिली आणि बाय बाय केला परत. आईला दुकानातून केळी घ्यायची होती, त्याच्यामुळे थांबलो. आईची केळी घेऊन झाल्यानंतर मी नाही निघालो घरी. आईने केळी आणि मॅगी घेतली. मॅगी किती बारीक झाली आता सांगतो. पार्ले का 10. हाँ 15 वाली मोठी ना. मिस्टेक हो गई. मला वाटलं काय 15ची मॅगी परत कमी केली काय पार्ले म्हणे. पार्ले कसला मोठा बॅग आहे आता 5 रुपयाने केलाय पार्ले. झोपतून उठल्यानंतर आईला विचारलं अगं असलं कोण कुठं घोरतं का? मरणाची गरज होती, माझी झोप मोड करून टाकली. घरातलं बारकं पोरगं सुद्धा मॅगी बनवू शकतंय. मग ह्याच निर्णयावरती मी स्वतः मॅगी बनवायचा डिसिजन घेतला. जो कुछ भी होगा आजचे गेले होगा. काही लोक एखाद्याच्या आयुष्यामध्ये कशी डावळाडवळ करतात, तसंच मॅगीला मी डावळायला चालू केलं. एवढी सगळी मॅगी माझ्या नावावरती, कारण का आईला उपास, पप्पा हरिपाठाला, भाऊ कामाला, देदान कान पाडबुकना. मी इकडं मॅगीचा बुकना पाडायला चालू केलं. मॅगीमध्ये वाढीव मसाला न टाकल्यामुळं मॅगी उत्तम झाली होती, नाहीतर वाढीव मसाला टाकले की हात्याचं नव्हतं. भाऊ आलाय आता कामावरून, औषध मारायला चालू आहे आम्ही. वावरात आल्यावर ही बादली पहिल्यांदा भरायला लावली, कारण का घरून येताना पंपच भरून नाही आणला गाय गडबडीत. बादली भरून झाल्यानंतर हुसा सावळून घेतला. नशीब पाण्याची लाईट जायच्या आधी वावरात आलो, नाहीतर भावाने मला निबार चापाटला असता. भावाने लगेच इकडं औषध मारायचं काम चालू केलं. बादल्यांमधलं पाणी रिकामं झाल्यानंतर बादल्या आहे त्या ठिकाणी ठेवायला निघालो. वरती उघड्यावर ठेवलं तर लोक घेऊन जातात. लोक लय भारायची. वालाला उद्या काय पाणी द्यायचं नव्हतं, त्याच्यामुळे सकाळी मोटर चालू केलेली बंद केली आणि त्यातले 2-3 फ्यूज काढून टाकलं. औषध मारून झाल्यानंतर मीन भाऊ निघालो घरी. घरी आल्यानंतर पंप धुयाचा होता. म्हणलं पंपात पाणी टाकून तेवढंच आपल्या गार्डनमधल्या झाडांना पाणी मारावं. झाडं सुधारली तर सुधारली. आजच्याला मार्गशीर्ष मधला 3रा गुरुवार. इथं आमच्या आईने पूजा केली होती. पूजा 1 नंबर झाली होती. म्हणलं आता जेवायच्या आधी देवाच्या पाया पडावा. त्याच्यानंतर मी नाही जेवायला बसलो होतो. जेवायला केलं होतं बटाट्याची भाजी आणि मेथीची भाजी आणि इकडं चपाती. मी इकडं बटाट्याची भाजी आणि मेथीच्या भाजीचा बुकना पाडायला चालू केलं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.